नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमच्या हेल्थ आणि वेल्थचा दोस्त. आज मी एका दगडात दोन पक्षी मारतोय. एक तर स्टॉकचा अभ्यास करतोय, म्हणजे ज्या स्टॉकमध्ये मी बुलिश आहे किंवा मी स्टॉक तो खरेदी करणार आहे अशा स्टॉकबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आज मी त्यासोबत त्यामध्ये तयार झालेला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न शिकवणार आहे. तर सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो साधारणपणे 70 ते 75% वेळा बरोबर येतो. म्हणजे 10 वेळा एका प्रत्येक स्टॉकमध्ये तर 10 स्टॉकमध्ये हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झाला. त्यातले 7 ते 8 स्टॉक बरोबर रिॲक्ट करतात किंवा रिस्पेक्ट करतात आणि 2 किंवा 3 स्टॉकमध्ये तो व्यवस्थित फॉलो केला जात नाही. पण आज आपण सगळ्या गोष्टीचा आपण म्हणजे 360 अनालिसिस करतोय एका स्टॉकबद्दल आणि त्या स्टॉकमध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न कसा तयार झालाय तेही बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा बघूया सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघताय इथे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न असं लिहिलेलं आहे. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. आता इथे बघाल तर हा त्रिकोण तयार झालेला आहे, हा त्रिकोण तयार झालेला आहे. हा सिमेट्रिकल मग का सांगितलेला आहे, कारण ही जी मधली लाईन आहे उभी लाईन, त्याच्या वरून खाली येणारी लाईन आणि खालून वरती लाईन ही सारख्या प्रमाणामध्ये अँगल तयार करते. म्हणजे हे अँगल जे आहेत ते सारख्या प्रमाणामध्ये आहेत. बाकीचे जे ट्रायंगल पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये अँगल वेगवेगळे होते. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न त्याच्या आकारावरून नाव दिलं गेलं आहे. तर हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न काय करतो, हा ऍक्च्युअली कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न आहे. इथे पण दिलेला आहे. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न म्हणजे की एखाद्या स्टॉकमध्ये ऑलरेडी तो स्टॉक बुलिश आहे, वरती जात आहे, पण काही महिने किंवा काही आठवडे किंवा भरपूर सारे दिवस समजा त्या स्टॉकमध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणजे या आकाराचा जर ट्रायंगल किंवा त्रिकोण तयार झाला तर त्या स्टॉकमध्ये परत बुलिश मूव्ह येणार असतो किंवा त्या स्टॉकमध्ये बुलिश किंवा अपसाइड मूव्ह येणार असतो. म्हणून त्याला कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न म्हणतात. कारण एखादा स्टॉक वरती जातोय आणि तिथे काही दिवसासाठी मुवमेंट होते आणि परत वरती जातोय, त्याला कंटिन्युएशन पॅटर्न म्हणतात. कारण त्या स्टॉकमध्ये परत खाली पडझड होत नाही, म्हणून त्या पॅटर्नला कंटिन्युएशन किंवा सतत चालणारा चार्ट पॅटर्न असं म्हणतात. आता ही झाली सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नची माहिती. आता आपण जाऊया डायरेक्ट स्टॉकच्या चार्टवरती. आता तुम्हाला मी एक investing.com वर जातोय आणि तुम्हाला इथे समोर दिसतोय फिनिक्स मिल्स लिमिटेड. फिनिक्स मिल्स लिमिटेड हा जो स्टॉक आहे, या स्टॉकमध्ये तुम्ही निरखून बघत असाल तर इथे मी एक दिवसाची टाइम फ्रेम लावलेली आहे आणि या एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती काय काय घडामोडी होत आहेत, आठवड्याच्या टाइम फ्रेमवरती काय घडामोडी होत आहेत, मंथली टाइम फ्रेमवरती काय घडामोडी होत आहेत, त्याच्यासोबत 20 दिवसाची, 100 दिवसाची, 200 दिवसाची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावर काय फरक पडतोय हे आपण आता यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आज मूव्हिंग ॲव्हरेज आणि सिमेट्रिकल ट्रायंगल चार्ट पॅटर्न याचा सगळ्यांचा आपण अभ्यास करूया. आता पहिल्यांदा जाऊया मंथली टाइम फ्रेमवरती. तर मंथली टाइम फ्रेमवरती गेल्यानंतर ही जी डॉटेड लाईन काढली आहे ती ह्या 20 महिन्याच्या मूव्हिंग ॲव्हरेजवर काढलेली आहे. त्यानंतर मी जातोय वीकली चार्टवरती. वीकली चार्टवरती जेव्हा आपण जातो तेव्हा ही 20 आठवड्याची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे ही बरोबर ब्ल्यू लाईनच्या तिथे काढलेली आहे. आणि परत मी डे चार्टवरती जातोय आणि डे चार्टवर गेल्यानंतर तुम्हाला हा जो ट्रायंगल दिसतोय, आता मी परत ट्रायंगल काढतो इथे मार्क करून. हा वरून खाली गेलेली लाईन, खालून वरती आलेली लाईन ही बस सेम आहे आणि हा ट्रायंगल आपण काढू शकतो. म्हणजे हा जो तुम्हाला ट्रायंगल दिसतोय हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न असेल तर त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला नेहमी बुलिश मूव्ह दिसणार. आता बुलिश मूव्ह दिसणार तर मग त्यासाठी आपण ओळखायचं कसं की त्या स्टॉकमध्ये बुलिश मूव्ह येणार आहे, तर त्याचीच मी आता तुम्हाला माहिती सांगत आहे. आता तत्पूर्वी मी काही डेटा पॉइंट्स पण तुम्हाला समजावून सांगतो, ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळेल की या स्टॉकमध्ये बुलिशच का मूव्ह येणार आहे, याचं काय कन्फर्मेशन आहे. म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नमध्ये आपण मगाशी बोललो तर 70 ते 80% तो सक्सेसफुल होऊ शकतो, 20 ते 30% तो अयशस्वी सुद्धा होऊ शकतो. मग तर अयशस्वी न होण्यासाठी आपण त्यामध्ये आणखी काय करू शकतो, तर हा जो स्टॉक आहे मी परत आता जातोय NSEच्या वेबसाईटवरती. NSEच्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर
ह्या स्टॉकची माहिती तुम्हाला इथे दिसते की हा इक्विटीमध्ये पण आणि डेरिव्हेटिव्हमध्ये म्हणजे कॅश मार्केटमध्ये सुद्धा आणि फ्युचर अँड ऑप्शनमध्ये सुद्धा ट्रेड करतो. आणि खाली गेल्यानंतर हा स्टॉक बघा तर हा रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स म्हणजे हा एक रियालिटी सेक्टर म्हणू शकतो, कमर्शियल प्रोजेक्ट बनवतो आणि हा निफ्टी मिड कॅप 50मध्ये हा स्टॉक इंडेक्समध्ये गणला गेलेला आहे. आता ही झाली स्टॉकबद्दलची वरच्यावर माहिती. आता आपण जाऊया त्याच्या डेटा पॉईंट्सकडे. आता पहिल्यांदा आपण जेव्हा प्राइस ॲक्शन बघतो तर आपण प्राइस ॲक्शन बघूया, नंतर मुव्हिंग ॲव्हरेजच्या लेवल्स बघूया आणि त्यानंतर जाऊया ओपन इंटरेस्टकडे, कारण हा स्टॉक जो आहे तो फ्युचर अँड ऑप्शनमध्ये सुद्धा ट्रेड करतो. आता तुम्ही बघाल तर इकडे 20 आठवड्यांची परत 20 महिन्यांच्या मुव्हिंगच्या ॲव्हरेजवरती ही प्राइस गेलेली आहे. आणि ही प्राइस गेल्यानंतर आपण एक ओव्हरऑल म्हणतो की मुव्हिंग ॲव्हरेजच्या दृष्टीने हा स्टॉक बुलिश आहे. आता हा झाला एक पॉईंट. आता दुसरा पॉईंट म्हणजे तुम्ही जर या सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचा जो खालचा जो सपोर्ट आहे तो ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा पण पहिल्यांदा त्यांनी हाय बनवला त्यानंतर स्टॉक खाली पडला, इथे पण पडला खाली, तर इकडे रिजेक्शन मिळालं, इथून पुढे परत तो स्टॉक खाली पडला का नाही पडला, परत दुसऱ्यांदा इकडे प्रयत्न केला, दुसऱ्यांदा तिथे नाही पडला, परत वरती गेला, परत इथे रिजेक्शन आलं, इथे वरती नाही जाऊ शकला, इथे वरती नाही जाऊ शकला, परत तो स्टॉक खाली पडला, परत इथे परत तो त्या लिमिटेड वेळा पडला किंवा लिमिटेड प्राइस रेंजमध्ये पडला. जसं इथे जास्त रेंजमध्ये पडला होता, जास्त किमतीची किंवा प्राइस चेंज जास्त होत्या, किमतीमधलं अंतर फार होतं असं म्हणू शकता. तर हे किमतीमधलं अंतर तेवढं नाही आहे. आणि त्यानंतर पुढे जाल तर हे किमतीमधलं अंतर कमी झालं आहे, त्या किमतीमधलं अंतर कमी झालं आहे, हे पडणाऱ्या किमतीमध्ये अंतर कमी झालं आहे, इथे कमी झालं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का, भले स्टॉक वरती जायचा प्रयत्न करतोय आणि इथे स्टॉकला रिजेक्शन मिळतंय, पण त्याची जी प्राइस रेंज आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे वरतून जी ट्रेंड लाईन काढली आहे ती ट्रेंड लाईन समोर येताना किंवा पुढे पुढे जाताना निमुळती होत जात आहे. आणि तुम्हाला याच्यावरून लक्षात येतंय की इथे कुठे पण स्टॉकला खाली पडू दिलं जात नाहीये. आणि तिथे जेव्हा जेव्हा त्या सपोर्ट लेवलला किंवा ह्या ट्रेंड लाईनला टच करतो त्यानंतर स्टॉक वरती जाताना आपल्याला दिसतोय. आता हे तर झालं की वरच्या बाजूला सुद्धा रेजिस्टंट किंवा रिजेक्शन मिळते आणि खाली सपोर्टच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी रिस्पेक्ट दिला जातोय किंवा तिथून स्टॉक तो वरती येतोय. तर पण या स्टॉकमध्ये आपल्याला बुलिशनेस आहे किंवा बुलिश होऊ शकतो हे कशावरून कळू शकतो, तर ओपन इंटरेस्टचा डेटा आहे त्याच्यावरून कळू शकतो. त्याच्याकडे मी थोड्या वेळाने जातो, पण आता मी काही ड्रॉ करून दाखवतोय. त्या ड्रॉ करण्याची माझी कारणं काय आहेत ते हे तुम्हाला मी आता सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा स्टॉक खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, वरती गेला, खाली पडला, वरती गेला, परत खाली पडला आणि वरती गेला. इथे तुम्ही लक्ष द्याल तर वरची जी ट्रेंड लाईन आहे आणि खालची जी ट्रेंड लाईन आहे इथे कुठेही ती ट्रेंड लाईन ब्रेक केलेली दिसत नाही. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाट बघायची आहे, तर तुम्हाला वाट बघायची आहे की ही जेव्हा ट्रेंड लाईन तुटेल, म्हणजे जेव्हा पुढच्या वेळेस स्टॉक जो कॅन्डल तयार होणार आहे स्टॉकची ही ह्या लाईनच्या वरती पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इकडे जेव्हा तो ट्रेंड लाईन तोडतो किंवा ब्रेक करतो तेव्हा तुम्हाला एंट्री घ्यायची नाहीये, कारण पुढे 1 किंवा 2 दिवस स्टॉक वरती जातो आणि परत खाली पडतो आणि परत इकडे बुलिश कॅन्डल तयार होते, म्हणजे याला रिटेस्ट असं म्हणतात. हा जेव्हा रिटेस्ट केल्यानंतर जे कन्फर्मेशन आहे ते जास्त चांगलं आहे किंवा ज्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो हा फार कमी असतो किंवा आपल्याला लॉसची भीती फार कमी असते, त्यामुळे जेव्हा पण स्टॉक वरची ट्रेंड लाईन असते ती तोडतो त्यानंतर लगेच एंट्री घ्यायला नाही पाहिजे. त्यानंतर तो स्टॉक परत खाली पडतो आणि ही जी ट्रेंड लाईन आहे तिथे परत रिटेस्ट करून परत बुलिश कॅन्डल तयार करतो, तेव्हा त्या स्टॉकमध्ये तुम्हाला
खरेदी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण आता परत जाऊया पहिल्या गोष्टीकडे. तुम्ही इथे बघाल, ही जी वरची ट्रेंड लाईन आहे, तर ती इथे तोडलेली दिसते या ठिकाणी आणि त्यानंतर स्टॉक परत खाली पडला आणि परत वरती गेला. म्हणजे तुम्ही या जर परत चित्राकडे बघाल तर ह्या भागामध्ये बघाल तर तुम्हाला ट्रेंड लाईन तुटलेली सुद्धा दिसते या ठिकाणी आणि या ठिकाणी परत स्टॉक खाली पडला आणि परत इथे रिटेस्ट केलेलं सुद्धा दिसतंय. म्हणजे रिटेस्ट होणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा रिटेस्ट होतो त्यावेळेस तुम्ही त्या स्टॉकमध्ये एंट्री करायला पाहिजे. त्यावेळेस तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा फार फेवरेबल असतो किंवा योग्य असतो किंवा नियमानुसार असतो असं तुम्ही म्हणू शकता. मग आता या स्टॉकमध्ये काय चाललंय किंवा काय होऊ शकतं या गोष्टी सुद्धा आपण बघूया. आता या स्टॉकमध्ये काय चाललंय हे आपण आता बघूया आणि काय होऊ शकतं हे पण बघूया. आता समजा हा स्टॉक इथे पडला, परत वरती गेला. आता इथे परत तो समजा इथे उद्या त्याने कॅन्डल तयार केली, परत 2 दिवसांनी परत इथे कॅन्डल तयार केली, तर मी इथे अजिबात बाय करणार नाही. मी विचार करेन किंवा वाट बघेन की परत स्टॉक खाली या लेवलला पडेल आणि मग परत इथे दुसऱ्या दिवशी एखादी ग्रीन कॅन्डल किंवा चांगली कॅन्डल आणि चांगल्या व्हॉल्यूमची कॅन्डल तयार होईल. इथे व्हॉल्यूम समजा खूप चांगल्या प्रमाणात असेल आणि ही कॅन्डलसुद्धा बुलिश असेल तर मी इथे बाय करेन आणि त्यानंतर तो स्टॉक वरती जाईल. हे आहे या सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचं महत्त्व. आता तुम्हाला कधी बाय करायचं आहे हे तुम्हाला कळालं. आता आपण जाऊया की या स्टॉकमध्ये बुलिशनेस का येऊ शकतो याचं मी कारण तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये देतो. आता तुम्ही इथे फिनिक्सचा ओपन इंटरेस्ट बघताय. हा फ्युचरचा ओपन इंटरेस्ट आहे फिनिक्स लिमिटेड आणि हा जो डेटा आहे तो 1 फेब्रुवारीपासून 2025 पासून पकडला गेलेला आहे. आणि तुम्ही इथे बघाल तर हा ओपन इंटरेस्ट आहे अक्षरशः वाढत आहे आणि ज्या ठिकाणी ग्रीन कॅन्डल्स तयार होतात त्यावेळेस त्या स्टॉकमध्ये बुलिशनेस असतो किंवा फ्युचरचा डेटा हा त्यामध्ये बुलिशचा सिग्नल देतोय किंवा तिथे लॉंग बिल्डअप आहे असं म्हणू शकता. जेव्हा पण प्राईस वाढते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो तेव्हा तिथे लॉंग बिल्डअप तयार होतं. हे ज्यांना थोडंफार फ्युचर ऑप्शनची माहिती आहे त्यांना माहीत असेल. हे तर झालं ओपन इंटरेस्ट वाढतोय. पण त्याशिवाय आणखी गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसापासून हा जो ओपन इंटरेस्टचा जो मी थोडं लाईन मारतो इथे तुम्ही बघाल तर हा ओपन इंटरेस्टचा मॅक्झिमम लिमिट होता तो गेल्या 4 दिवसापासून ब्रेक केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की फिनिक्स या स्टॉकमध्ये ब्रेकआउट जवळ आलेला आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर मी लगेच या स्टॉकमध्ये बाय करणार नाही आहे. जरी स्टॉक वरती गेला तर तो स्टॉक वरती जरी गेला आणि परत तो जेव्हा खाली येईल आणि त्यानंतर वरती जायचा प्रयत्न करेल तेव्हा मी त्याला घेणार आणि त्या स्टॉकमध्ये कमाई करणार. मला वाटतंय मी बऱ्यापैकी ह्या गोष्टी कव्हर केल्यात की तुम्हाला काय केलं पाहिजे. जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाहीये पण बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की सिमेट्रिकल ट्रायंगल कसा दिसतो. त्यानंतर वरची जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक झाली पाहिजे. ब्रेकआउट झाल्या झाल्या तुम्हाला बाय करायचं नाहीये. परत जेव्हा रिटेस्ट होते तेव्हा तुम्हाला बाय करायचं आहे आणि हा कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला स्टॉक जर FNOमध्ये असेल तर नक्की त्याचा ओपन इंटरेस्ट बघा आणि त्याचा दुसरा ओपन इंटरेस्ट जो असतो तो म्हणजे याचा ऑप्शन चेनचा ओपन इंटरेस्ट जो असतो तोही तुम्ही बघू शकता. लागलीच आपण तेही बघूया. यामध्ये आपल्याला ओपन इंटरेस्ट फिनिक्सचा दिसतोय का फिनिक्सचा ओपन इंटरेस्ट मध्ये दिसतोय बघा की 1650च्या ठिकाणी कॉल रायटर्स अक्षरशः पळून गेलेले आहेत. 1700च्या लेवलला सुद्धा कॉल रायटर्स अक्षरशः पळून गेलेले आहेत. म्हणजे कॉल रायटर्स पळून जातात म्हणजे बेरिश लोकांचा प्रभाव होता तो बिलकुल पण कमी झालेला आहे आणि बुलिश लोकांची ताकद वाढत आहे. म्हणजे चारही गोष्टी बघितल्या आपण. आपण प्राइस ॲक्शन बघितली, मूव्हिंग ॲव्हरेज बघितल्या, ट्रायंगल बघितला आणि ओपन इंटरेस्ट फ्युचरचा आणि ऑप्शनचा हे सांगतायत की या स्टॉकमध्ये बुलिशनेस येणार आहे. म्हणून माझं या स्टॉककडे लक्ष राहणार आहे. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत किंवा पुढच्या 10 दिवसामध्ये या स्टॉकमध्ये हे जे मी स्ट्रक्चर काढलं आहे म्हणजे ब्रेकआउट होणं, परत खाली पडणं स्टॉकनी आणि परत रिटेस्ट करणं
या पुढच्या 10 दिवसामध्ये होऊ शकतं. त्यामुळे हा स्टॉक माझ्या रडारवर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि न विसरता हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.